A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। लॉकरमधून डागडागिने घरी आणले आहेत, सावधान। घरातील कपाट हे चोरट्यांचे पहिले टार्गेट असते। सध्या लग्नसराईचा मोसम सुरू असून अनेक जण सुरक्षिततेच्या कारणास्तव बँक लॉकरमध्ये ठेवलेले डागडागिने काढून आणतात व लग्न सोहळा संपल्यानंतर सुद्धा लगेच लॉकरमध्ये न ठेवता घरातील कपाटात सुरक्षित म्हणून ठेवतात। परंतु ही चूक नडते व घरात जेव्हा चोरी होते तेव्हा चोरट्यांचे पहिले टार्गेट हे कपाट असते व सर्व दागिने लंपास होतात। त्यामुळे आपण लॉकरमधून काढून आणलेले दागिने किंवा घरातील इतर दागिने कपाटात न ठेवता इतरत्र ठेवावे व काम झाल्यानंतर तत्काळ परत लॉकरमध्ये जमा करावे। तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी किंवा फिरायला जाताना तसेच मूळ गावी जाताना शेजाऱ्यांना घर बंद असल्याची कल्पना द्यावी। तसेच शक्यतो आतल्या बाजूने कुलूप लावावे, घरातील लाईट चालू ठेवावे। चोरट्यांना रस्त्यावरून जाताना घर बंद आहे किंवा घराला समोरून कुलूप लावले आहे अशा प्रकारचे निदर्शनास येऊ नये। तसेच गल्लीत शक्यतो अनेक जणां मिळून CCTV लावावा, स्थानिक वॉचमन वगैरे सुद्धा शक्य असल्यास ठेवावा। सराफालाईन बँक अधिकारी यांनी सुद्धा वॉचमन यांना सतर्क करावे, योग्य त्या सूचना द्याव्या। कोणत्याही क्षणी हिंगोली पोलीस टोल फ्री क्रमांक 112 वर संपर्क करावा। उन्हाळ्यांमध्ये चोरीचे प्रमाण हे नेहमी वाढत असते। लोक घरात न झोपता बाहेर उघड्यावर झोपत असतात। त्यामुळे चोरट्यांनी उघड्यावर झोपलेल्या महिलाचे दागिने चोरून नेणे तसेच घरात कोणीही नसल्यास घरात प्रवेश करून चोरी करणे असे प्रकार घडत असतात। त्यामुळे सर्व नागरिकांनी चोरी न होण्यासाठी व झालीच तरी मौल्यवान वस्तू परत मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी। हिंगोली पोलीस 24 तास आपल्या मदतीसाठी सतर्क आहे। उन्हाळ्यामध्ये होणारे गुन्हे रोखण्यासाठी हिंगोली पोलीस दलातर्फे दैनंदिन नाकाबंदी, पोलीस स्टेशन स्तरावरील पेट्रोलिंग तसेच स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पेट्रोलिंग ठेवण्यात आली आहे। तरीसुद्धा नागरिकांनी खबरदारी घेऊन मौल्यवान वस्तू कपाटात ठेवू नये। तसेच कपाटामध्ये सोन्यासारखे दिसणाऱ्या वस्तू ठेवल्यास चोरटे इतरत्र शोध घेणार नाहीत। हिंगोली पोलीस दल 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी सतर्क असून नागरिकांनी स्वतःची व आपल्या संपत्तीची काळजी घ्यावी असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी केले आहे। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली।